अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। अखेरकार तुमची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि आज 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सकाळी डेबिटीचा बटन दाबून पहिल्या टप्प्याच्या वितरणाला सुरुवात केलेली आहे। यासाठी आता 2515 कोटी रुपयाची तरतूद केली असून सर्वात प्रथम लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे। 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी दाखवतो आणि त्यासोबतच कालच पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्यांना 18 नोव्हेंबर जी तारीख आहे ती तारीख आता वाढून पुढच्या महिन्यामध्ये आणखीन 1 महिन्याची तरतूद त्यांना दिली जाणार आहे। मुदतवाढ तुम्हाला होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी। जर तुमची केवायसी बाकी असेल तर घाई गडबड करू नका, तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे। पण जर केवायसी झाली नसेल तर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। ज्या बहिणींचे पती वारले असतील, अशा बहिणी असतील, विधवा असतील, घटस्फोट व ज्या महिला असतील त्यांच्यासाठी पण पर्याय आता दिला जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री यांनी घोषणा केलेली आहे की अशा बहिणींना ज्यांचे वडील नाही किंवा त्यांचे पती नाही, अशा बहिणींना आता एक ऑप्शन दिले जाणार आहे। त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्ही जोडून केवायसी करू शकता, हे पर्याय दिले जाणार आहे। लवकरच हे तुम्हाला वेबसाईटवर दिसून येणार आहे, पण अजून आलेलं नाही। लवकरच याची सुरुवात होणार आहे। याचा GR आल्यानंतर याची केवायसी तुम्ही करू शकता। पण ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी डेबिटीचा बटन दाबून महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की केवायसी झाल्यानंतर आता सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार नाही। महाराष्ट्र राज्य सरकारने 10 बँकांना यासाठी सिलेक्ट केलेले आहे। 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। ज्या खाजगी बँका असतील, छोट्या बँका असतील, ज्या बँकांकडे स्वतःचा IFSC कोड नसेल, अशा बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र बहिणींची यादी आलेली आहे आणि बँकांची यादी आलेली आहे। या बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे, आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे आणि होत आहे, याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता घेतला असेल, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील, पण नोव्हेंबर महिन्याची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। आणि सोबतच तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो की ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल त्या बहिणींना देखील ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र जमा होणार आहे। याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि यापुढे येणारा प्रत्येक हप्ता तुम्हाला दर महिन्याला, बघा आता नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरला, डिसेंबरचा हप्ता डिसेंबरला, जानेवारीचा हप्ता जानेवारीला, अशा प्रकारे हप्ता जमा होणार आहे। याची काही उलटफेड होणार नाही, लक्षपूर्वक ऐका। तर सर्वात अगोदर तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला बँकांची नावं सुद्धा सांगतो कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे। सर्वात पहिला जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर। तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे आले असतील, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील, पण या 10 बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। पुढचा जिल्हा आहे तो जालना, त्यानंतर येतो बीड, त्यानंतर येतो सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर येतो धुळे, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि शेवटचा जिल्हा आहे तो नाशिक। या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। या यादीमध्ये या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता विशेष प्रकारे बहिणींना
जी आरमध्ये एक माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजना आता तुम्हाला बिहारचं इलेक्शन संपलेलं आहे आणि NDAचं प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल NDAच्या माध्यमातून बहुमत भेटल्यामुळे तर लाडक्या बहिणींना आता तुम्हाला माहीत आहे की बिहारमध्ये सुद्धा आता महिलांना पैसे दिले जात आहे. त्यामध्ये आकडेवारी जास्त आहे. तुम्हाला फक्त 1500 रुपये दिले जातात, तर बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपयाचा लाभ दिला जातो. तर त्या पद्धतीने आता पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून कदाचित तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळू शकतं असं संकेत येत आहे. पत्रकारमध्ये सुद्धा झालेला आहे. कालच देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या महिलांना सुद्धा पैशाची वाढ होणार आहे का. सध्या 2 महिन्यात तरी काय होणार नाही, पण नवीन वर्ष म्हणजे आता सुरू होणारे 2026 मध्ये कदाचित पैशांची वाढ होऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी याची तरतूद केलेली आहे. यामध्ये आम्ही काहीतरी तरतूद करून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे जास्त वाढून देऊ शकतो. 2100 रुपये प्रमाणे आम्ही वचन दिलेलं आहे, ते आम्ही करणार आहोत असं आश्वासन दिलेलं आहे. तर आता हे कोणाला दिले जाणार आहे, तर महाराष्ट्राच्या महिलांसाठी ही योजना आहे. तर महिलांना याचा 2100 रुपये प्रमाणे लाभ दिला जाणार आहे. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणत्या 10 बँकांमध्ये तुमचा पैसा येणार आहे. छोट्या खाजगी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. 10 बँकांची नावं आलेली आहे. पहिलं बँक इथं बँक ऑफ इंडिया, लक्षपूर्वक आहे का, बँक ऑफ इंडिया. त्यानंतर येतो पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युनियन बँक, कॅनडा बँक, यश बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, महाराष्ट्राचं पोस्ट ऑफिस बँक. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँकमध्ये जरी खातं असेल म्हणजे पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. तुमच्याकडे गुगल पे, फोनपे असेल तर तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. आणखीन एक माहिती आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त लाडकी बहीण योजना नाही, तर लाडकी बहीण योजनासोबत महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत. त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की जेवढ्या योजना असतील महाराष्ट्रामध्ये सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना आहेत सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो. आपण हा चॅनल बनवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना असतील सर्व योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. कारण घरात आता तुम्हाला सिलाई मशीनची जी योजना आहे ती लवकरच सुरू होणार आहे. पिठाची गिरणीसुद्धा सुरू होणार आहे. भांड्याचं किट वाटप सुरू झालेलं आहे. आता भांड्याचं किट बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून आता पेटी वाटपसुद्धा होत आहे. तुम्हाला जर भांड्याची किट भेटली असेल तर तुम्हाला आता पेटी दिली जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेम नाही. तुम्हाला सरसकट पेटी वाटप आणि भांड्याची किट वाटप होत आहे. पण अदरवाईज दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांबद्दल आपण डिटेलवर माहिती दिलेली आहे आणि याबद्दल मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवर सर्व प्रकारे ज्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व योजनांबद्दल माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पैसे जमा झाले असतील तर हो म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आत्तापर्यंत तुम्हाला पैसे ऑक्टोबर महिन्याचे भेटले आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ऑक्टोबर महिन्याचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं JR मध्ये आपल्याकडे माहिती आलेली आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.